फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या डॉक्टर, गुड न्यूज. बिपिन बरा होण्याचे चान्सेस खूप जास्त ब्राईट आहेत. अरे बापरे, लाईट 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 आता काय व्हायची ग? लाईट नाही सगळं शांत हो. आजपासून आपलं फक्त दीर आणि वहिनीचं नातं नाही. तू माझा दीर नाहीच आहेस, तू माझा मुलगा आहेस. चल ग लवकर. हो तुम्ही हॉस्पिटलला जायला निघालाय? हो, म्हणजे आम्ही गेल्याशिवाय सौरभ आणि चारू येऊ शकत नाहीत ना परत. हो, मला तिथे जायचं धाडसच झालं नाही म्हणून इथे आले. तुम्ही इथे येण्याचं धाडस तरी का करताय? आम्हाला तुमची सहानुभूती नकोय, तुमची दया नकोय. दैवदेवाने आमचा मुलगा वाचलाय हे खूप आहे आमच्यासाठी. आम्हाला आमचा अपराध मान्य आहे, अक्षम्य गुन्हा घडलाय, पण दुर्गा माता तुमच्या मुलाला प्रत्येक संकटातून वाचवेल, खात्री आहे माझी. तुम्ही एवढं बोललात ना, मी भरून पावले. या तुम्ही आता. अहो असं काय करता? जे झालं त्यात त्यांचा काय दोष आहे? ते आपल्याला भेटायला आल्यात ना. आपल्याला भेटायला आले आहेत, पण त्यात त्यांचंच काहीतरी काम असेल. तुम्ही पोलिसात जाऊ नका, प्रभाकरला शिक्षा होऊ देऊ नका. नाही, तुम्ही खरंच पोलिसात जा. त्यांच्या हातून नकळत का होईना, पण गुन्हा हा घडलाय आणि त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे, वाईट वाटतंय, पण त्याचा आता काय उपयोग. फक्त एवढंच म्हणेन की बिपिन लवकर चांगला बरा होऊन घरी येऊ दे, नाही तर. निघू आम्ही आता, आम्हाला जायला उशीर होतोय. मी तुमचा फार वेळ घेणार नाही, फक्त एकच विनंती करू इच्छिते. नंदू जळगावला एकटी आहे. तिचा फोन जर आला तर तिला यातलं काहीही कळू देऊ नका. जर तिला बिपिनबद्दल यातलं काहीही कळलं तर ती कोसळून पडेल. हो, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तिला काही एक कळू देणार नाही. तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा. त्याच्याच कृपेने सुनंदा नावाची एक चुणचुणीत मुलगी आली आहे. तिला पूर्ण विश्वास आहे की ती बिपिनला खात्रीनं बरा करेल. आपले प्रयत्न तर आहेतच, पण त्याला ईश्वरी कृपेची जोड मिळाली तर काय हरकत आहे. मी नक्की नवस बोलेन आणि तो माझा ऐकेलही. खरंच तुम्ही खूपच धन्य आहात. तुम्ही इतक्या आपुलकीने माझ्याशी बोललात ना, खरंच मी भरून पावले. डॉक्टर, तुम्हाला बिलाविषयी काही बोलायचं? ते माझं काम नाही. मग बिपिन विषयी काही सांगायचंय? बिपिन विषयी मी काय सांगणार? जे माझ्या ज्ञानात होतं आणि पटत होतं ते सगळं सांगून झालंय. बिपिनला घरी नेण्याविषयी काही सांगायचं आहे का? म्हणजे इथे त्याला थोडे दिवस ठेवण्याची परवानगी मागितली आहे. शिवाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची देखभाल करण्यासाठी आम्ही
ट्रेनिंगही घेणार आहोत. ते सगळं तुम्ही करालच, पण मला जरा तुम्हाला पुन्हा एकदा सावध करायचं होतं. सावध कशाबद्दल? सुनंदाच्या उपचार पद्धतीबद्दल मला जरा सांगायचं होतं. तिने जरी तिचे उपचार चालू ठेवले तरी आमची दिलेली औषधं प्लीज डिस्कंटिन्यू करू नका. काय झालं? डॉक्टर, इथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण सुनंदाच्या ट्रीटमेंटप्रमाणे तिचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणि बिपिनची अपेक्षित अशी प्रगती झाल्यानंतर आम्हाला तुमची औषधं थांबवावी लागतील. तुमचा निर्णय पक्का आहे? नियतीने कुठला निर्णय घेण्याचा हक्क आमच्यातही ठेवलाय. तुमच्या म्हणण्यानुसार माझं बाळ नुसतं आढ्याकडे पाहत उताणं पडून राहणार आहे, हेच त्याचं भवितव्य आहे. आई, त्याच्या स्पायनल कॉर्डला अशा पद्धतीने मार लागला आहे की त्याचे स्पंदन नॉर्मल आले नाहीयेत आणि त्याच्याशी आपण खिलवाड करू शकत नाही. आणि सुनंदा नक्की तेच करतेय. मसाजमध्ये जर काय चूक झाली तर. डॉक्टर, मी जरा बोलू का? नाही म्हणजे मला असं वाटतं की ही सगळी चर्चा सुनंदा समोर व्हायला पाहिजे. म्हणजे ती सुद्धा तिच्या बाजूने काही पॉइंट्स मांडू शकेल ना. आणि दुसरं असं की सुनंदाने आमच्यात एक विश्वास निर्माण केलाय, एक आशेचा किरण तयार केलाय. तिच्यामुळेच आम्ही सगळे एकत्र आलो. डॉक्टर साहेब, एक विनंती आहे तुम्हाला. तुम्ही अशा अलिप्त राहू नका. तुम्ही पण आमच्यात सामील व्हा. बघा, तुमच्या दृष्टीने होपलेस असलेली केस कदाचित एक नवा इतिहास निर्माण करू शकेल. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. बिपिन, कसा आहेस रे बाळा? काकू, त्याला कोणताही प्रश्न विचारू नका. त्याला आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्रास होऊ शकतो. अगं बाई, अगं म्हणजे एकदम घाबरून जाऊ नकोस. तिला एवढंच म्हणायचं आहे की त्याला आता विचार करायला उद्युक्त करू नकोस. पण तो आम्हाला ओळखतोय ना? हीच तर खरी गंमत आहे. कसली गंमत? तो भानावर आला. त्याने स्वतःला ओळखायचा प्रयत्न केला. त्याने स्वतःला ओळखायचा प्रयत्न केलाय, तो मान्य केला. हेच तर शहाणपणाचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे. म्हणजे बघा ना काका, तुम्हाला सगळ्यांना ओळखायला त्याला जास्त ताण पडलेला नाहीये. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुमची आणि त्यांची अटॅचमेंट एकदम सॉलिड आहे आणि मला जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. पण आता आपलं काय संभाषण चाललंय हे त्याला कळतंय? नाही, त्याच्या मेंदूची यंत्रणा आता थकली आहेत. ती रिस्पॉन्स नाही देऊ शकत आहे. म्हणजे तुम्ही त्याच्याजवळ जाऊन बसून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केलात ना, तर त्याचा त्याला त्रास होऊ शकतो. सुनंदा, एक विचारू? विचारा ना. म्हणजे तू राईट ट्रॅकवर आहेस हे तुला कसं कळतंय? त्याचं प्रत्युत्तर हा स्वतःच देईल. मी काही ऍक्शन करेल आणि त्याच्यावरची रिॲक्शनच ठरवू शकेल की आपण राईट ट्रॅकवरती आहोत. तुझे डोंगरा एवढे उपकार आहेत ग बाई आमच्यावर. उपकार मानायचेच असतील ना, तर ह्या शास्त्राचे माना, त्या परमेश्वराचे माना, आपल्या पूर्वजांचे माना, त्या संशोधकाचे माना, ज्याने एवढं सगळं संशोधन आपल्यासाठी करून ठेवलंय आणि आपण त्याचे फक्त फॉलोवर आहोत. किती छान बोलतेस ग. कारण मी जे बोलते त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मी जे करते त्याच्यावर माझी खात्री आहे आणि माझ्या ज्ञानाबद्दल मला गर्व नाही, तर अपार श्रद्धा आहे. तुम्ही सगळे बाहेर जाता का?
मला काही मंत्रांचं पठण करायचंय आणि त्याला लेपनही करायचंय. तुम्ही सगळे थांबलात तर मंत्रांच्या स्पंदनांचं विभाजन होईल आणि त्याचा प्रभाव कमी पडेल. हो बाई, तू म्हणशील तसं करू. कशी आहेस चारू? किती वाळलीस ग? तुम्ही इथे कशा? बिपिनला पाहायला आलाय का? त्याला काय बघायचंय? नाही म्हणजे त्यालाच बघायला आली. काय झालं मला ताईंकडून कळलं ग. त्याला शुद्ध आली ती. आणि काय आहे, गेले काही बुधवार आहे ना, मी बिपिनसाठी दिवे लावत होते महाराजांसमोर. महाराजांची कृपा झाली म्हणायची, बिपिन शुद्धीवर आला म्हणून. अविनाश पण आहे, त्यालाही बोलू का? तो काय करतो इथे? म्हणजे इथे बरीच माणसं असतील नाही? साहजिकच आहे. आणि काय आहे? आणि तुम्ही दोघं आता सेपरेट होणार आहात हे नक्की झालंय ना? मग काय? आणि तुझा भाऊ बिपिन आता पांगळा झालाय ना, मग त्याला भेटायला त्यांनी यायलाच हवं होतं. मावशी, बिपिन पांगळा झाला असला तो काय पांगळा राहणार? पण मी असं कुठे म्हणाले आहे? मी चालू वर्तमान काळाबद्दल म्हणते ना. कळतच नाही तुला. मी अविनाशला इथे बोलवते. हे सगळं ना तुम्ही त्याच्याशी बोलला तर जास्त बरं. मी तुझ्याशी बोलायला इथे आले. माझ्याशी काय बोलायचं? हेच की हा जो काही चालू वर्तमान काळ आहे ना, तो चालू राहणार आहे असं अमात राहून नसतं. मला नाही समजलं काय म्हणताय. तेच समजवायला मी इथे आले. नाही म्हणजे तुझं आणि माझं तसं काही वैर नाही. आणि तू काय माझी शत्रू नाहीये, कारण तुझं माझं काही देणं घेणंच नाहीये. पण अवी आहे ना, तू माझा भाच आहे. तुझं आयुष्य काय त्या पांगळ्या बिपिनची सेवा करण्यात निघून जाईल. पण माझ्या अवीचं काय? तर ते तूच सांगू शकतेस ना. काय सांगू? कशी ग तू विंडो? अगं सरांना सांग ना, सरा घटस्फोट घ्यायला. ते 6 महिने तरी तुम्हाला सेपरेशनसाठी लागतीलच की नाही? आणि तसंही अजून कुमुद मावशीचं कुठे लग्न झालंय? त्याही गळ्यात मंगळसूत्र अजून पडायचंच आहे. एकदा का सरांचं लग्न ठरलं की हिची सेंचुरी पूर्ण व्हायला वेळच लागणार नाही. विद्या, फार बोलतेस तू. हात उचलला नाही हे नशीब समज. आणि काय ग, तुला लाज नाही वाटत? हॉस्पिटलमध्ये येऊन कसले घटस्फोटाचे सल्ले देतेस? आम सरांनाच बोलावतात. धक्के खाऊन इथून बाहेर जायचंय तुला. आणि एवढी जर हिंमत असेल ना तुझ्यात, तर घरी जाऊन ना आईपाशी माझी चुगली कर. पोलीस स्टेशनमध्ये नाही तुझी कंप्लेंट केली ना, तर नावाची विद्या नाही. चल निघ इथून. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. अगं मला कशा आलं? असू दे, आज जरा गारवा आहे ना. तुझ्या मामाच्या अंगावर काय? हो, मिठू गेली मामाच्या अंगावर शाल घालायला. कारण येताना तिने आठवणीने शाली घेतल्या होत्या सोबत. म्हणाली तुम्ही दोघं तर ऐकणार नाही, पण तरीही. फार गुणाची आहे ग मिठू.
वाटलं होतं पहिली सून मनासारखी मिळाली. आता बिपिनने ही तशीच मुलगी आणली ना की सुटले. नंदिता होतीही तशीच, मन मिळावू, आपल्या घरात रमणारी. पण हे पुढे काय वाढून ठेवलं होतं बघितलंच ना. मामी, एक प्रश्न विचारू का ग? तुला नंदिताचा खूप राग येत असेल ना? नाही ग, आज नाही जमणार मला यायला. कुमुद, अगं महाराज घेतील समजून. तेच नेहमी सांगतात ना आपल्याला की तुमची कर्तव्य टाकून माझ्या पायाशी येऊन बसायची तुम्हाला काही गरज नाही. ते घेतील समजून. हो ग बाई, ऐक ऐक ऐक, माझं एक काम कर. पौर्णिमेच्या पूजेचे ना माझे पैसे भर जरा प्लीज. तू जेव्हा भेटशील तेव्हा लगेच मी तुझे देईन. हा, आणि हो, बैठकीला काय झालं ते मला सांगा. हो हो, बर, ठेवू. अशी काय बघतेस? कुणाचा फोन होता? मावशीचाच ना? हो. का? आता कुमुदशी बोलायला पण मला तुझी परमिशन घ्यायला हवी. काय म्हणत होती का मावशी? अगं आम्ही आश्रमाबद्दल बोलत होतो. इथून तिथून चोंबडेपणा करून आश्रमात झाला या बाईला कुठून वेळ मिळतो ना देवच जाणे. त्या मावशी सारख्या बाईने आश्रमातच जाऊन राहायला हवं. बरोबर आहे तुझं. तिला ना आश्रमातच डांबून घालायला हवं. अरे काय चाललंय तुमचं दोघांचं? का घसरताय तिच्यावर? म्हणजे काय? तिनं तुला काहीच सांगितलं नाही? कशाबद्दल? वाटलंच मला. अगं मग तू सांग ना. सांग सांग, खात्रीने सांगतो. आईला त्यात काही विशेष वाटणार नाही. आता हे तुम्हीच दोघं ठरवणार आहात का? मला सांगाल का काय झालंय ते? आई, अगं मी बिपिनला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो. एकतर आम्ही त्याच्या काळजी, तोपर्यंत ही बाई आली तिथे. बिपिनची चौकशी करायची राहिली बाजूला, ही डायरेक्ट चारूला समजवायला गेली. ते घटस्फोटाचं लवकर बघा, उगीच ते घोंगडं भिजत ठेवू नका. अगं बाई, हो, असा राग आला होता ना मला तिचा. आणि आता विद्या अविनाशी लग्न करणार नाही हे नक्की झाल्यावर मावशी नेमकं कुणाला त्याच्या काळात बांधायचा प्रयत्न करते. आणि हा जर तिचा जर लग्न जमवण्याचा धंदा असेल ना, तर त्याला सुद्धा काही एथिक्स, नियम असतात. हे बघा, कुमुद जे वागली ते भयंकर वागली हे मी मान्य करते. पण तुम्ही दोघं सुद्धा लक्षात ठेवा, व्यवहार कोणाला चुकत नाहीत, ते पार पाडावेच लागतात. त्याशिवाय आयुष्य पुढे कसं सरकेल? बाबांना शाल दिलीस ना? हो दिली, पण ते माझ्यावरच वैतागले. म्हणाले माझी अशी एक्स्ट्रा काळजी घेणार असशील ना तर मला ते अजिबात चालणार नाही. मिठू, रिलॅक्स. अगं बाबांचं असं वागणं साहजिक आहे, कारण बिपिनची अशी अवस्था आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे त्यांना गिल्टी वाटत असणार. पण एक लक्षात ठेव, बिपिन इतकीच आपण या दोघांची तितकीच काळजी घ्यायची. मी आईलाही तेच म्हणत होते आता, की तुला नंदिताचा खूप राग येत असेल ना. आणि राग येणंही साहजिक आहे, त्यात काही चुकीचं नाही. आई खरंच माझं ऐक, एकदा तुझ्या मनाच्या समाधानासाठी तिला जे काही मनात येईल ते धडाधडा बोलून टाक. निदान तुला तरी शांत वाटेल. जसा आपला नाईलाज होता, ती सखी होती. तिच्यामुळेच माझ्या लेखाला प्रेम काय हे कळलं होतं. आणि तिला घडाघडा बोलून मला समाधान मिळेल? नाही मिठू, मी नंदिताला कशाला बोललो? इथे आपण आसवड ढळतोय, तिच्या घरी ती एकटी रडत असेल. आई, अगं इतका सगळा विचार करतेस, मग हा का नाही विचार करत की तुझ्या बळावरती बाबा हिंमत दाखवणार. तुझ्यासारखं असंच डोळ्यात पाणी आलं तर मग. आणि आई, सुनंदा आहे ना, तुला सुनंदावर विश्वास नाहीये का? आम्हाला तर पूर्ण खात्री आहे. हो, तिची श्रद्धा, तिचं शास्त्र, ती उगाच बळाया मारणारी मुलगी नाही वाटत. अगदी खरंय मामी, तू तुझा बाळकृष्णावरचा विश्वास ढळू देऊ नकोस.
त्यानेच सुनंदाला पाठवले असं समज. हो ग, हा सगळा त्याचाच खेळ आहे. पण अजूनही त्याच्यावर सगळं सोपवून निर्धास्त नाही होता येत ग. सौरभ, सुनंदाने उपचार सुरू केले ते खरे, पण त्याच्याकरता लागणारा नेमका खर्च, किती पैसे लागणार आहेत, हे सगळं तिने आपल्याला कुठे सांगितले? आई, तुझ्या मनात शंका आलीच आहे ना, तर मग मी सुनंदाशी बोलतो, तिला विचारतो. आणि हे बघ, तिने जर का बिपिनला बरं करण्याची हमी दिली ना, तर मग आपणही खर्चाकडे पुढे मागे पाहायचं नाही. काय करायचं या दागिन्यांचं? ह्याची कॅश करून टाका. अगं पण मिठू, पुन्हा आपल्याला दागिने करायला नाही जमलं तर? अरे सौरभ, हे काय बोलतोयस तू? काय करायचंय मला या दागिन्यांचं? बिपिन नसेल तर मला नको आहेत हे दागिने. हे मी काही पैसे आणलेले आहेत. पैसे कशासाठी? अच्छा, मी घटस्फोट द्यावा म्हणून.